संख्या ज्ञान, त्याच्यामधलं काय पाहिलंय आपण त्या दिवशी? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच इंटरनॅशनल न्यूमेरल्स पाहिलंय का नाही? प्रत्येक जणाला लक्षात ठेवायचं, पैकीच्या पैकी मी सांगितलंय 4 ते 5 जणाला मार्क पडले पाहिजेत. किती किती पडले पाहिजेत? पैकीच्या पैकी. कोणाला पडते? जे एकही लेक्चर मिस करणार नाही. तुम्ही जो आले नव्हते ना, आता तुम्हाला गेला का नाही तुमचा टॉपिक संपून? तुला आज लक्षात आलं स्कॉलरशिपला बसवायचं. त्याविषयी काय झालं? स्कॉलरशिपला बसायचं त्यांनी फक्त ज्यांना अभ्यास करण्याची तयारी आहे त्यांनी. मोकार बसायचं नाही. मोकार कशाला? घरच्यांना 1000 रुपये खर्च करायला लावायचे आहे का नाही? करतात का सगळे अभ्यास? ज्याला वाटत आहे की नाही करायचा आपला अभ्यास त्यांनी जायचं आणि पलीकडच्या वर्गात बसायचं. कोणाकोणाला वाटतंय? वाटतंय का? मध्ये मध्ये 3-3 वेळेस करायचं नाही, केलं तर रेग्युलर. आणि सांगितलेला अभ्यास प्रत्येकाने पूर्ण करायचा, घरी सांगितलेला. आता आपला संख्या ज्ञान मधला दुसरा टॉपिक चालू करायचा आहे. पहिला आपण पाहिलाय ना, आज आपला पाहिजे रोमन संख्या चिन्ह. कोणतं? रोमन संख्या चिन्हे लिहून घ्यायचं. रोमन संख्या चिन्ह लक्षात ठेवायचे कसे? एकदम सोपं असतं. तुम्हाला उद्या सगळ्यांना आले पाहिजे आणि येणारच. पहिलं संख्या चिन्ह लक्षात ठेवायचं एक साठी. एक साठी काय असतं? आय आकाराचं चिन्ह असतं. एक साठी आय आकाराचं चिन्ह असतं. आता एकदम 100% लक्ष इकडे द्यायचं, इकडे तिकडे बघायचं नाही कोणीच. 2 कडे करत असताना आपण काय करायचं? 2 येतं. बिलकुल मध्ये बोलायचं नाही, समजून घ्यायचं आधी. 2 लिहिताना आपण 1 अधिक 1 म्हणजे किती होतात? 2. किती होतात? 1 अधिक 1 बरोबर 2 होतात का नाही? म्हणजे 2 मध्ये 2 वेळेस 1 येतो. बरोबर आहे का नाही? मग याचं संख्या चिन्ह बनवायचं कसं? हा 1 आहे 1 साठी. किती आहेत 1 साठी? 1. मग 2 साठी ह्या 1 साठी 1 आहे आणि या 1 साठी 1 आहे. 2 उभ्या लाईन मारायच्या आणि तो आहे एकाला 1 जोडायचा. झाला का नाही? 2 राहीन का लक्षात सगळ्यांच्या? 1 म्हटल्याच्या नंतर 1 उभी लाईन, 2 म्हटल्याच्या नंतर 2 उभी लाईन. जर आपण 3 म्हणलो तर काय होईल? 1 अधिक 1 अधिक 1 झाले का नाही? 3. 1 आणि 1 2 आणि 2 आणि 1 3. म्हणजेच आपण 3 साठी काय लिहिणार? इथं 2 साठी 2 आहे लिहिलेत. 3 साठी मग काय करायचं? तिकडं नाही बघायचं, तिकडे बघून मग पाठ करावं लागेल. समजून घ्यायचंय तुम्हाला. किती पण संख्या बनवता आल्या पाहिजे. 3 वेळेस उभ्या लाईन आणि त्याचं आय मध्ये रूपांतर करायचं. आयला आपण वरला आणि खाली लाईन मारतो का नाही कॅपिटल आयला? हे झाले 3. एवढे 3 फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे. किती? एवढे 3. 1 साठी, 2 साठी, 3 साठी. आता 3 शिकल्याच्या नंतर 4 आपला शिकायचाच नाही. आपला किती शिकायचा आहे? 5 शिकायचा आहे. 5 साठी संख्या चिन्ह असतो फी. काय असतं? आणि त्याला पण वर लाईन असतात रोमन मध्ये. एक तर लाईन असतात किंवा यालाच काय लिहिणार आपण? आय, डबल आय किंवा 3 वेळेस आय. जर आपल्याला लाईन मारायच्या नसल्या तर हे आणि हे दोन्हीचा अर्थ काय होतो? सेम होतो. आता 5 आपण लिहिल्याच्या नंतर आणखी एक लक्षात काय ठेवायचं असतं? आपला 10 लक्षात ठेवायचा असतो. 10 साठी काय असतो? x. 10 साठी असतो x. इथपर्यंत लक्षात ठेवलं? किती अंक लक्षात ठेवायचे तुम्हाला? 1 2 3 5 आणि 10. 5 साठी काय असतं? 10 साठी, 1 साठी, 2 साठी, 3 साठी, 10 साठी, 5 साठी. आलं का इथपर्यंत लक्षात? आता 4 आपल्याला 4 6 7 8 9 हे सगळे बनवायचे शिकायचे. फक्त लक्षात ठेवायचे एवढेच मी सांगितले तेवढे. बाकीचे बनवायचे कसे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे कसे बनवायचे? ज्या वेळेस आपल्याला 5 च्या नंतर 6 लिहायचं आहे. किती लिहायचं आहे? 6. 6 च्या नंतर आपला 7 लिहायचा आहे. त्याच्यानंतर 8 लिहायचा आहे आणि 9 लिहायचा आहे आणि त्याच्या अगोदर 4 लिहायचा आहे. बरोबर आहे? हे लक्षात आलं, कोणीच सांगायचं नाही, समजून घ्यायचं आधी. हे एकदा बनवायचं लक्षात आलं, तुम्ही 1000 लाखापर्यंत संख्या
बनवू शकता मनाने, फक्त बनवायच्या कशा हे लक्षात आलं पाहिजे. आता 4 जर आपला बनवायचा असला तर 4 म्हणजे आपण कसं लिहितो, 5 वजा 1. 5 मधून आपण 5 शिकलोत का नाही. हे जे बॉक्स केलेल्या संख्या येतात 5, 10 ह्या फिक्स लक्षात ठेवायच्या. 10 साठी x, 5 साठी फी. हे लक्षात राहिल्याच्या नंतर आपण ज्या वेळेस त्याच्या अगोदरची संख्या बनवतो 5च्या किंवा 10च्या अगोदरची, त्यावेळेस काय करायचं, त्या संख्येतून 5 किंवा 10 मधून पाठीमागची संख्या जितकी मायनस आहे तितकी मायनस करायची. मायनस फक्त आपण मायनस म्हणजे वजा फक्त आपण किती वेळा करू शकतो, 1 वेळा. आणि अधिक किती वेळा करू शकतो, 3 वेळा. अधिक 3 वेळा करू शकतो, वजा 1 वेळा करू शकतो. हा नियम लक्षात ठेवायचा. अधिक किती वेळा करू शकतो, सगळ्यांचा आवाज येणार. वजा किती वेळा करू शकतो, वजा किती वेळा करू शकतो, अधिक किती वेळा करू शकतो, एवढं लक्षात राहिलं. आता 4 आपला बनवायचा आहे. 4 5 पेक्षा कितीने कमी आहे, 1 ने कमी, म्हणजे 5 मधून 1 आपला वजा करायचा आहे. बरोबर आहे. त्याची मांडणी आपल्याला एकदा लक्षात आली. 5 वजा 1 म्हणजेच 4. मग आपण पुढे लिहिताना रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिताना काय करायचं, 5 साठी आपण काय लिहितो, फी. 5 साठी आपण लिहिला फी. लिहिला का, काय लिहिलाय, फी. लिहिल्याच्या नंतर आता आपला त्याच्यातून 1 करायचा आहे वजा, कारण आपल्याला काढायचंय 4 रोमन अंकामध्ये लिहितात कसा. काय काढायचंय, 4 रोमन अंकामध्ये लिहितात कसा. हा 5 आपण एकदा लिहिला, 5 मधून आपला मायनस करायचा आहे म्हणजे वजा करायचा आहे 1. ज्या वेळेस आपला 1 वजा करायचा असतो, मी तुम्हाला सांगितलं होतं बोर्डवरची डावी आणि उजवी साईड कोणती. आता बोर्डवरची मी पेन ज्या हातात धरला ती कोणती साईड आहे, हा माझा हात उजवा आहे. साईड कोणती आहे, ज्या वेळेस मी बोर्डकडे तोंड करून उभा राहील त्यावेळेस डावी साईड इकडची. बरोबर आहे का नाही. माझा जो डावा हात आहे ती डावी साईड. माझा डावा हात कोणता आहे, हा आहे का नाही, हा डावा हात. ज्या वेळेस मी बोर्डकडे तोंड करीन त्यावेळेस. तसंच तुम्ही वहीकडे तोंड करणार आहेत का नाही. तुम्ही अशी वही धरली, ज्या वेळेस तुम्ही अशी वही धरता तुमचा डावा हात ज्या साईडला असेल ती साईड कोणती झाली, डावी. डावा हात ज्या साईडला असेल ती डावी आणि उजवा असेल ती साईड उजवी. मग मी ज्या वेळेस बोर्डकडे तोंड करीन त्यावेळेस माझा डावा हात कोणत्या साईडला आहे, म्हणजे ही साईड झाली डावी साईड. डावीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, लेफ्ट साइड. काय म्हणतात, लेफ्ट साइड. आणि ही झाली उजवी साइड. आणि उजवीला काय म्हणायचं, राईट. आलं केवढं लक्षात. आता वजाबाकी करणे सोपं. लक्षात काय ठेवायचं, उजवं असणं म्हणजे जास्त असणं असं लक्षात ठेवायचं. उजवं म्हणजे जास्त आणि डावं म्हणजे कमी. आता आपला डाव आहे, ही आहे डावी साईड. बरोबर. आपण 1 कमी केलाय कशामधून, 5 मधून 1 वजा 1 केलाय का नाही. मग तो कोणत्या साईडला लिहावा लागेल, डाव्या साईडला. कोणत्या साईडला लिहायचा, डावी साईड असते. कोणती साईड डावी आहे, मी पेन पकडलेली का न पकडलेली हाताची, ही आहे डावी साईड. त्याच्यामुळं 1 वजा आहे, किती आहे वजा 1, म्हणून 1 लिहायचा. पण कोणत्या साईडला, वजा आहे म्हणून डाव्या साईडला. आणि ही आहे डावी साईड. आय व्ही हा झाला 4. अलग लक्षात, अलग लक्षात. आता पुढचा अंक आहे आपल्याला त्याचं काढायचं रोमन अंकामध्ये, तो आहे 6. 6 म्हणजे आता 5 लक्षात ठेवायचं ना आपल्याला, सांगितलंय का नाही. मग तो 5च्या पुढे संख्या गेली तर 5 आणि 5 आणि किती 6, 5 आणि किती 6, 5 मध्ये किती मिसळल्याच्या नंतर 6 होते 1. म्हणजे मिसळवायचा म्हणजे अधिक करायचा, अधिक 1. 5 अधिक 1 किती झाला 6. 6चं रोमन चिन्ह बनवताना 5चाच उपयोग आपला डबल करायचा. अधिक किती वेळा करू शकतो मी सांगितलं, वजा किती वेळा. आता आपल्याला काय करायचंय, अधिक 1 केलाय आपण, केलाय का नाही. 6 अधिक 1 सॉरी 5 अधिक 1 म्हणजे 6. 5 आहे तसा लिहून घ्यायचा. 5 साठी काय लिहितो आपण, आणि 1 आपला अधिक करायचा. वजा केल्याच्या नंतर मी सांगितलं डाव्या साईडला, अधिक केल्याच्या नंतर, अधिक केल्याच्या नंतर कोणत्या साईडला, उजव्या साईडला लिहावं लागल. कारण उजवी म्हणजे वाढती आणि अधिक करणं म्हणजे वाढ होते का नाही त्याच्यामध्ये. मग हा लिहायचा उजव्या साईडला 1, हा झाला 6.
4 आणि 6 मध्ये फरक कळलाय का? 4चा 1 आपण डाव्या साईडला लिहिलाय. कशामुळं? कारण तो वजा आहे. वजा असला तर कोणत्या साईडला लिहायचा? अधिक असला तर? वजा असला तर कुठल्या साईडला लिहायचा? अधिक असला तर? कळलं की इथपर्यंत? आता ज्या वेळेस आपला संख्या अधिक करायच्या त्यावेळेस आपला 1 कोणत्या साईडला लिहावं लागल? 1 अधिक करायचं असलं तर उजव्या. अधिक आणि उजवं, डावं आणि वजा. डावी बाजू म्हणजे कमजोर बाजू. कमजोर म्हणजे त्याच्यातून काहीतरी कमी होणं. येते एक लक्षात? आता आपला 7 लिहायचा आहे. पुन्हा मी सांगितलं होतं अधिक किती वेळा करू शकतो? किती वेळा करू शकतो? कुणी झोपायचं नाही. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. आवाज मला सगळ्यांचा आला पाहिजे. जे बोलायचं नाही ते झोपले असं धरायचं. आळू की नाही द्यायचं. आता हा आहे 7. आपण बॉक्स केलेला त्याच्या अगोदर 5ला. म्हणजे 5चा उपयोग करून आपला 7 बनवायचा आहे. 7 आणि 8 कितीचा उपयोग करून? 5चा उपयोग करून. कारण मी सांगितलंय अधिक किती वेळा करायचा आपण? 3 वेळेस. हे रोमन अंकात शेवटपर्यंत 1000 पर्यंत 3 वेळाचे. फक्त कोणता अंक वापरायचा ते मी नंतर सांगतो. किती वेळा करायचा अधिक? 3 वेळेस. वजा फक्त लक्षात राहिलं पाहिजे. अधिक किती वेळा करायचं? वजा. आता 5 आपण घेतला सुरुवातीला. 5 अधिक किती केल्याच्या नंतर 7 होतील? किती? 5 अधिक 2. अधिक करायचा नियम आपला 3 वेळेस आहे. काही अडचण आहे याच्यामध्ये असं करायला? 5 साठी आपण काय लिहितो? 5 साठी आपण लिहितो फी. आणि 2 साठी काय लिहितो आपण? हे लक्षात ठेवायचं. मी सांगितलं होतं डबल आहे. फी डबल आहे. हा काय झाला? 7 झाला का नाही? त्याच्यानंतर संख्या आली 8. संख्या किंवा अंक किती आला? 8 आला का नाही? आता तिकडे बघायचं नाही. का पुसून काढू दे? तिकडे बघितलं हे शिकणार नाही तर मग तुम्हाला कधी पण तिकडेच बघावं लागेल. आपल्याला काढायचं आहे 8. कशामध्ये? रोमन अंकामध्ये, रोमन संख्या चिन्हामध्ये. आता आपला बेस कोणता आहे? 5. 5च्या पुढे 8 आहे ना? 5 आणि किती आज? म्हणजे 5 आणि 3. 5 अधिक 3 किती झाला? 8 झाला. 5 साठी आपण काय लिहितो? फी. आणि 3 साठी? 3 साठी ट्रिपल आय. ट्रिपल आय कशासाठी लिहितो? पण तो 3 इथं काय अधिक आहे. मग तो डाव्या साईडला लिहायचा का उजव्या? उजव्या साईडला. कशामुळं? कारण तो अधिक आहे. अधिक असला तर कोणत्या साईडला लिहायचा? आणि वजा असला तर? मग आता इथं 3 लिहायचं आपण उजव्या साईडला. लिहिला का ना? आता 3 लिहिल्याच्या नंतर त्याला लाईन मारायची. म्हणजेच 8 काय झाला आपला? फी ट्रिपल आहे. झाला का नाही? आता पुढे आला 9. आता मी सांगितलं होतं नियमामध्ये काय? वजा एकदा किती वेळा करायचा? अधिक किती वेळा करायचा? आता आपण एकदा केला इथं 6 साठी, 2दा केला 7 साठी आणि 3दा केला 8 साठी 1चा उपयोग. आता 4थ्यांदा करायची आपला परमिशन आहे का? नाही. मग आपण इथं पाहिला होता हा 10. मी सांगितलं होतं 10 लक्षात ठेवायचा. 10 साठी काय आहे? x. 10 साठी काय आहे? 10 साठी x. मग हा x आता पुढचा पाया आला. पाया म्हणजे कळतंय का? ज्या संख्येचा आपण उपयोग करतो पुढची संख्या बनवण्यासाठी त्याला आपण काय म्हणायचं? पाया. बरोबर. आता 10 मधून 1 वजा केल्याच्या नंतर किती राहतात? 9 राहतात का नाही? मग 9 साठी आपला काय करावं लागेल? 10 वजा 1. येते एक लक्षात? 10 वजा 1 केल्याच्या नंतर किती झाले? 10 वजा 1 केल्याच्या नंतर 9 होते. 10 साठी आपण काय लिहितो? x. आता 1 वजा आहे. 1 काय आहे? वजा. हे लक्षात ठेवायचं. अधिक आणि वजा. वजा असल्याच्या नंतर 1 कोणत्या साईडला लिहावं लागेल? मग डाव्या साईडला. ज्या वेळेस त्याची 10 मधून 1 वजा होणार आहे त्यावेळेस कोणत्या साईडला लिहायचं? डाव्या साईडला 1 लिहायचं. आणि जर अधिक होणार असला तर उजव्या. आता वजा 1 झाला म्हणून आपण लिहिला डाव्या साईडला. कळतंय का? डाव्या साईडला. हा झाला 9. आणि 10 साठी आपण पाहिलेलं आहे तो आहे
एक्स. राहील का लक्षात एवढं? घ्या लिहून पटपट, पटकन लिहून घ्यायचं. चला आता 11 ते 20 शिकायचं आहे आपल्याला. किती? लिहून घ्यायचं पटपट. 11, 12, 13 हा एका खाली एक लिहायचं. एक एक लाईन एक एक ओळ मध्ये सोडीत जायची प्रत्येक अंकामध्ये तुम्ही. 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता आपण लक्षात काय ठेवायचंय? इकडे बघा, पाठीमागं आपण शिकलेलं मध्ये आपण काय 5 आणि 10 या दोन संख्या. 5 साठी आपण काय लिहिलं होतं? फी. 10 साठी एक्स, 10 साठी एक्स, 5 साठी फी. आता पुढचा अंक किंवा पुढची संख्या बनवताना आता पुढची संख्या आली 11. 11 लिहिताना आपला पुन्हा काय करावं लागेल? आपण सुरुवात केली होती सुरुवातीला 1, 2, 3. एक म्हणजे आय, 2 म्हणजे 1 अधिक 1 त्याला डबल आहे. 1 अधिक 1 त्याला काय लिहिलं आपण? डबल आहे. आणि 3 मी काय सांगितलं? अधिक किती वेळा करायचा आहे आपला? अधिक करतो आपण 3 वेळा आणि वजा किती वेळा करतो? 1 वेळा. हा नियम पक्का लक्षात ठेवायचा. वर लिहून घ्यायचं ते साईडला. अधिक 3 वेळा आणि वजा 1 वेळा. आता आपला ज्यावेळेस 11 लिहायचा असतो, किती लिहायचा आपला? 11. 11 लिहिताना तो आपला 10च्या पुढे आहे का नाही? 11 कोणाच्या पुढे? 11. आपला बेस काय आहे? 5 आणि 10 हा बेस आहे का नाही? आता 11 लिहायचा म्हटल्याच्या नंतर आपला काय करावं लागेल? 10 अधिक 1. 10 अधिक 1 11 होतो का नाही? 10 आणि 1 किती? मग आता 10 अधिक 1 लिहिल्याच्या नंतर आपण 10 साठी काय लिहितो? एक्स आणि 1 साठी आय. पण मी सांगितलं अधिक केल्याच्या नंतर कोणत्या साईड लिहायचा? उजव्या साईडला. उजव्या साईड कोणती? इकडची का इकडची? इकडची साईड उजवी आहे म्हणून 10 अधिक 1 हा पुढे मांडला. हे झाले 11. आता 12 करताना काय करावं लागेल आपला? 10 अधिक किती? 12 होतील. आवाज येत नाही, कुठं लक्ष आहे? 10 अधिक किती? 12. पाय खाली घ्यायचे, नाहीतर असा कमरात वाकून जाशील आणि कुबडा होशील पुढं पुढं. असं चालावं लागेल पुन्हा. असा पायन ते धरून थाट बसायचं. असं काय असतं वर पायन ते? चांगलं नसतं. इथं पुन्हा ते खड्डा पडणार का नाही? मग म्हातारपणी तुमचे गुडघे पण लवकर दुखणार इथं खड्डा पडल्यामुळे. त्याच्यामुळे तशी सवय नाही लावायची. सवय चांगल्या ठेवायच्या. 10 अधिक किती केल्याच्या नंतर 12 होते? 2. 10 अधिक 2 12. 10 साठी पुन्हा काय लिहितो आपण? सगळ्यांचं लक्ष नाही इकडे. 10 अधिक 10 साठी काय लिहितो? 10 साठी आपण लिहितो 1 आणि 2 साठी डबल आहे. पण 2 हा अधिक 1 वजा अधिक. अधिक असल्यानंतर कोणत्या साईड लिहायचा? सगळ्यांना कळा नाही काय? कोणत्या साईड लिहायचा अधिक असल्यावर? उजव्या साईडला. उजव्या साईड कोणती? इकडची का इकडची? इकडची साईड उजवी. त्याच्यामुळे पुढे किती लिहायचे? 2. 2 साठी आपण लिहितो डबल आहे. म्हणजे 12 काय झाला? एक्स डबल आहे. झाला का नाही? आता पुढची संख्या कोणती आहे? 13. 10 आणि किती 13 होतात? 10 आणि 3 म्हणजे 10 अधिक 3 किती झाले? 10 साठी काय लिहितो? एक्स आणि 3 साठी 3 वेळेस आय लिहितो आपण. आता हा 3 अधिक 1 वजा अधिक असल्यानंतर कोणत्या साईड लिहायचा? उजवी साईड कोणती आहे? इकडची. त्यामुळे इथं 3 लिहून टाकायचा. रोमन अंकातला 3 लिहिला. काय झाला? 13 म्हणजे इकडे बघायचं किती झाला? एक्स ट्रिपल आय. बरोबर. त्याच्यानंतर आपला आला 14. 14 ला आता कसं लिहावं लागेल? 10 अधिक 4 लिहू का? 10 अधिक 4 लिहिता येत नाही, कारण आपला नियम काय आहे? अधिक फक्त किती वेळा करता येतो? सगळ्यांनी उत्तर द्यायचे. 3 वेळेस अधिक करता येतो. किती वेळेस? 3 वेळेस. आणि आपण 3 वेळेस इथं कंप्लीट झाले. आता चौथ्यांदा आपण अधिक करू शकतो का? खाली बसणार. वर कुठं चालला?
समजून सांगेपर्यंत मध्ये काय नाही बोलायचं. तुम्हाला विचारायला शेवट आपण अर्धा लेक्चर विचारायलाच ठेवतो. राहतो का नाही? नीट समजून घ्या. तुम्हाला मी पुन्हा बोर्डवर लिहायला लावणार आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं. 10 अधिक 3 किती होतो? 10 अधिक 3 होतो 13. आता आपल्याला करायचं आहे 14. आता 14ला आपला 10 अधिक 4 करता येत नाही, कारण नियम काय सांगतोय? फक्त अधिक 3 वेळेस करू शकतो. मग आपल्याला वजा करावं लागेल का नाही? पण आता वजा करताना तुम्ही कसं करणार? 15 वजा 1 असं करणार का? करणार का? 15 साठी आपण काय लिहिणार? आधी 15 समजून घ्या. 15 साठी काय लिहितो आपण? 10 अधिक 5 असं होईल का नाही? कारण हे बेस आहेत दोन्ही पण. 3 आपण अधिक करू शकत नाही. तर कशासाठी? बेस बरोबर घेताना 3 पेक्षा जास्त संख्या अधिक नाही करू शकत. पण हा किती आहे? डायरेक्ट 15 आहे. 10 आणि 5 या दोन वेगवेगळ्या संख्या तिथं लिहिलंय का नाही आपण? 5 साठी v आणि 10 साठी x. मग 15 साठी आपण काय लिहिणार? 10 साठी x आणि 5 साठी v. कारण त्या दोन्ही पण काय येतात? बेस आहेत का नाही दोन्ही पण? बेस कोणत्या सांगितलेत मी? 5 आणि 10. पुढं 10च्या पुढे गेल्याच्या नंतर आणखी बेस कोणता येईल? 50 एक तुमचा बेस येईल. आणि नंतर कोणता बेस येईल? 100. 100च्या नंतर 500 आणि त्याच्यानंतर 1000. हे झाले सगळे बेस. संख्या बनवण्यासाठी हे बेस म्हणून वापरायचे. बेस म्हणजे काय? पाया. बेस म्हणजे काय? पाया. आता आपण 15 बनवला. आता इथं चुकून सुद्धा इथं मिस्टेक होती बऱ्याच जणांची. हा झाला का नाही? XP म्हणजे 15. तुम्ही आता 14 बनवताना 15 वजा 1 करणार का? 15तून 1 वजा करायचा नाही, कारण इथं 2 पाये आलेत. पुढं आलेत का नाही? 2 पाये ज्या ठिकाणी येतात, म्हणजे 2 बेस ज्या ठिकाणी येतात, 10 आणि 5 काय येतं? बेस येतं. लिहिलेत काय तिकडं? एवढ्या संख्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. मधल्या सगळ्या बनवायच्या शिकायच्यात मनाने, पाठ नाही करत बसायचं. किती बनवायच्या लक्षात ठेवायच्यात? फक्त 1 2 3 4 5 आणि 6 संख्या फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तुम्ही कोणताही रोमन अंक बनवू शकतात. किती संख्या लक्षात ठेवल्यावर? 6 लक्षात ठेवल्याच्या नंतर आता तुम्ही जर 15 वजा 1 केलं तर काय होणार? 15 साठी तुम्ही लिहिणार XP. लिहिणार का नाही 15 साठी XP? आणि त्याच्यातून 1 वजा करायचा. वजा केलेला मी सांगितलं होतं डाव्या बाजूला लिहायचा. मग तुम्ही 1 कुठं लिहिणार? तसं केल्यावर इथं IXP असं उत्तर लिहिणार. तुम्ही लिहिणार का नाही? मग आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या वेळेस 2 बेस एकत्र असतात, 10 आणि 5 हे बेस आहेत का नाही? ज्या वेळेस 2 बेस एकत्र असतात त्यावेळेस फक्त दुसऱ्या बेस मधून ती संख्या वजा करायची. कशातून? हा झाला 1 नंबरचा बेस, झाला का नाही? आणि हा झाला 2 नंबरचा बेस. आपण काय करायचं? दुसऱ्या बेस मधून ती संख्या वजा करायची. मग आपल्याला कसं करावं लागेल त्याची फोडणी? 10 अधिक दुसरा बेस आपला एकदम वेगळा करायचा, म्हणजे तो कंसात घ्यायचा. कशात घ्यायचा? कंसात घ्यायचा. तो कोणता येईल? 5 वजा 1. तेच झालं का नाही? आहे का नाही त्याचं उत्तर? 5 मधून 1 गेला, किती राहिला? 4. आणि 10 आणि 4 14. येते का नाही? 14 बरोबर. ज्या वेळेस 2 बेस एकत्र येतात त्यावेळेस काय करायचं? दुसऱ्या बेस मधून वजा किंवा अधिक करायचं. कोणत्या बेस मधून? दुसऱ्या बेस मधून. आता 10 साठी आपण काय लिहिणार? मग X लिहिणार का नाही? दुसऱ्या बेस साठी काय लिहिणार? दुसरा बेस. बेस किती आहे इथं? किती आहे बेस? तसं नाही बसायचं. थांबत. दुसरा लिहिणार आपण 5 आणि 5 साठी आपण काय लिहितो? V. लिहितो का नाही V? आणि त्या दुसऱ्याच बेस मधून 1 वजा आहे का नाही? 5 मधून 1 वजा. मग तो 5च्या डाव्या साईडला लिहायचा वजा असल्यामुळं. कोणाच्या साईडला? डाव्या. हा असला झाला 5 आणि त्याच्या डाव्या साईडला लिहिला XIV. हा झाला आपला 14. किती झाला? 14 साठी काय आलं? लक्षात आलंय सगळ्यांच्या? आलंय का? लास्ट लक्षात आलंय का? लिहायला लावणार आहे, पुन्हा अडचण नाही येणार. आता पुढे बघायचं आपण 16. किती आला?
16 लिहिताना पण इथं 2 बेस येतात. किती? 10 आणि 5 येतात का नाही? बेसची बेरीज करीत जायची, बेस मध्ये घेत जायचा कधी पण. बेस किती सांगितलेत मी? 5, 10, 50, 100, 500, 1000. राहते लक्षात? आता ज्या वेळेस आपला 16 लिहायचा आहे त्यावेळेस आपण काय करणार? 10 अधिक 5 हे 2 बेस तर आले का नाही? 10 अधिक 5 किती झाले? 10 आणि 5 10 आणि 5 किती? आपल्याला करायचा आहे 16. किती कमी पडते? मग पुन्हा त्याच्यामध्ये अधिक 1 झालं का नाही? 10 आणि 5 15 आणि 15 आणि 1 16. 10 साठी काय लिहितो आपण? x. काय लिहितो 10 साठी? 5 साठी? 5 साठी पुन्हा फी. अधिक असल्यामुळं कोणत्या साईडला यायचा फी? उजव्या साईडला. कोणत्या साईडला? अधिक असलं तर उजवी साईड, वजा असलं तर डावी साईड. एवढं लक्षात ठेवायचं. आता 5 साठी आपण फी लिहिला, त्याच्यानंतर राहिला शिल्लक 1. 1 पण काय आहे? अधिक आहे. अधिक 1 म्हटल्यानंतर कोणत्या साईडला 1 लिहू? उजवी साईड कोणती आहे? इकडची. तिथं लिहिला 1. x फी आहे. हा किती झाला? आले एक लक्षात? आता पुढे बघायचं 17. 17 पण करताना 10 अधिक किती करावं लागल? 10 अधिक 5 आणि 15 झाले का नाही? 10 अधिक 5 10 अधिक 5 झाले 15 आणि किती कमी पडतात आपला? आणखी 2 17ला 2 अधिक 2 झाले का नाही? 17. 10 आणि 5 15 आणि 2 17. 10 साठी काय लिहायचं? पटकन सगळे. 5 साठी आणि 2 साठी डबल आहे. ही झाली आपली 17. किती झाली? झाली का 17? आता इथं आपण 2 ऍड केले तर म्हणजे आपण आणखी एकदा ऍड करू शकतो. तर आपलं लक्षात आलं पाहिजे, पटकन लक्षात आलं पाहिजे. 18 ची फोड आपण करताना कशी करणार? 10 अधिक 5 अधिक 3. येतं एक लक्षात? 10 आणि 5 ही फोड का केली मी? 15 का नेलेले डायरेक्ट? कारण ते दोन्ही पण मध्ये बेस येतात का नाही बेस? 10 5 10 हे काय येतं? बेस येतं. त्याच्यामुळं 10 साठी काय लिहिणार आपण? 10 साठी काय लिहिणार? 5 साठी कोणत्या साईड लिहू? व्ही. कशामुळं? कारण तो अधिक आहे त्याच्यामुळे लिहू का 5? बिंदास लिहिला 5. आता 10 आणि 5 लिहिले आपण. शिल्लक किती राहिला? 3 काय? अधिक आहे का वजा? अधिक असल्यामुळे कोणत्या साईड लिहू? उजव्या साईडला पुन्हा 3. 1 2 3. x फी ट्रिपल आहे. किती झाला तो? 18 साठी काय आलं? x फी ट्रिपल आहे. तुला समजलंय का रे? त्याच्या वहीत काय बघतो? इकडे लक्ष द्यायचं म्हणलं नाही तर पलीकडे नेऊन बसवून इकडे बघत जायचं. तिकडे इकडे बघायचं नाही. त्याच्यानंतर शेवटी आला 20. 20 आला का नाही? आता आपण 5 मध्ये इथं 3 ऍड केले. 4 करू शकतो का? नाही. कशामुळं? नियमात काय आहे? फक्त 3 वेळेस आपण ऍड करू शकतो म्हणजे मिळवू शकतो. अधिक 3दा करू शकतो आपण. आता 3दा करू शकत नाही म्हणून 5चा संबंध संपला. आता 20 लिहायचं म्हटल्याच्या नंतर 19 राहिलाय का आपला? तर 19 लिहायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला बेस बदलावा लागेल का नाही? तो बेस आता 10 अधिक 5 अधिक 5 असा नाही करायचा. ज्या वेळेस पुढचा बेस एवढी बेरीज येते. पुढचा बेस किती आहे? 5च्या नंतरचा 10 आणि 5 अधिक 5 किती होतात? 10. म्हणून त्याची फोड करताना काय होईल? 10 अधिक 10. 2 बेस आले का नाही मोठाले? 2 बेस आले. 20 आपण लिहिताना काय लिहिणार? 10 अधिक 10 म्हणजेच 20. बरोबर आहे का नाही? 10 अधिक 10 किती झाले? 20. 10 साठी काय लिहितो आपण? दुसऱ्या 10 साठी काय लिहायचं? हे झाले 20. झाले का 20? आता आपल्याला लिहायचे 19. किती लिहायचे? 19 साठी 10 अधिक कंसात घ्यायचं 10 वजा 1. दुसरा बेस आहे का नाही? येतो का नाही जवळ? कितीचा आहे तो बेस? 5चा 1 10चा. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना येतं खाली? दुसरा बेस कितीचा आहे? 10चा. त्यामुळं 10तून 1 वजा केल्याच्या नंतर किती होतात? 9. आणि पहिला बेस तर आपला इकडं आहेच. 10 9 किती होतात?
लक्षात येते सगळ्याच्या? लक्षात येते का रे? खाली बघून हो तसे उत्तर नाही, माझं सगळीकडे लक्ष असतं त्याच्यामुळं. इकडं बघायचं, तुमच्या डोक्यात नाही शिरायचं आणि तुम्ही मागं पडतात. मला काय फरक पडन का? मी शिकवीन जाईल. फरक कोणाला पडणार आहे? कोणाला नाही येणार नाही आलं तर? तुम्हालाच नाही येणार. मग लक्ष इकडे द्यायचं काम कोणाचं आहे? माझं तुमचं? मग का नाही देत? सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. 3-3 वेळेस सांगायची वेळ नाही आली पाहिजे. आणि काय होतं, प्रत्येक शिक्षकाला काय होतं, तुम्ही 8, 10, 15 दिवस झाल्याच्या नंतर वाटणार यांना रोजच सांगून कळा नाही. मग काय होणार, ऑटोमॅटिकली बघा नाही तर नका बघू. असंच होईल का नाही? मग तुम्ही राहणार कमजोर. कशात? अभ्यासात. आणि मग तोटा होणार तुमचा. कोणाचा होईल? त्याच्यामुळे 100% लक्ष इकडे बघ बघ म्हणण्याची वेळ नाही होऊन द्यायची. प्रत्येकाला काय वाटत असतं नंतर, यांनाच गरज नाही राहू द्या, तसं करायचं नाही. कुठे लिहिले नाही? इकडे बघा, 19 चाललंय आपलं. 19 साठी आपण काय लिहिलं? 10 अधिक कंसात 10 वजा 1. 10तून 1 वजा केल्याच्या नंतर 9 राहतो का नाही? आणि पहिला एक बेस आपला कितीचा आहे? 10चा. 10 9 किती झाले? 19. आणि आपला कितीचा काढायचा आहे? 19चं. 10 साठी काय लिहिणार? x. आता x लिहिल्याच्या नंतर हा बेस आणि वजा 1 आपण कंसात घेतलाय. 10 वजा 1. पुन्हा 10 साठी काय लिहायचं? x. आणि त्याच्यातून वजा 1 आहे. कोणातून वजा 1 आहे? दुसऱ्या 10 मधून. आहे का नाही? त्या 10तून 1 वजा केल्याच्या नंतर तो त्याच 10च्या अलीकडे लिहायचा. दोन्ही 10च्या अलीकडे लिहायचा नाही. नाहीतर तुम्ही असं लिहितात, x लिहिलं 20, 20 वजा 1 10, 19, 20 वजा 1 19. असं करायचं नाही. ते IXX ते काय होईल? चुकीचं होईल. होईल का नाही? त्यामुळं ते कोणातून मायनस करायचंय? दुसऱ्या बेस मधून. दुसरा बेस किती आहे? 10 आहे. 10 साठी आपण x लिहिला आणि त्याच्यातून 1 वजा केल्याच्या नंतर कोणत्या साईड लिहावं लागल? डाव्या साईडला. दुसऱ्या बेसच्या डाव्या साईडला. त्यामुळं IX हा किती झाला? 19 झाला का नाही? हे झालं 20 पर्यंत. घ्या लिहून पटकन. बघतात का नाही? सर्किल वर चालले बघायला. त्याने मेंदूचा काय विकास होतो का? तुमच्या मेंदूचा विकास अभ्यास केला तरच होईल. मोबाईल बघून आणि टीव्ही बघून कोणाच्या मेंदूचा विकास नसतो होत. मेंदू जड होतो उलट. झालं सगळ्यांचं? पुसू का हे? आता 20 पर्यंत झालं. आधीच लिहून घ्या. 21 ते 30 पर्यंत अंक लिहून घ्यायचे नुसते. पट्टी मारा, नाही मारली तरी चालन. स्वच्छ अक्षरात 1 लाईन मध्ये सोडीत जायची. प्रत्येक अंकाच्या मध्ये, प्रत्येक संख्येमध्ये 1 लाईन सोडायची. मध्ये 21 ते 30. 30. आता आपण 20 पर्यंत बघितलं. 20 साठी आपण काय लिहिलं होतं? 20 बरोबर 10 अधिक 10 लिहिलं का नाही? 20 साठी आपण लिहिलं होतं 10 अधिक 10. आता हे 2 बेस. 10 काय आपला बेस आहे का नाही? 10 काय आहे? तो 10 बेस असल्यामुळं आपण दोन्ही बेस एकत्र कोणत्याही क्रियामध्ये घेत जायचे. कशासाठी? समजण्यासाठी. कशासाठी? 21 आपल्याला लिहिताना काय करावं लागल? 10 अधिक 10 अधिक 1 होते का बेरीज 21. कशामुळं? 10 आपला बेस आहे. कोणतीही गोष्ट मी काय सांगितलं? 3 वेळेस ऍड करू शकतो आपण. काय करू शकतो? 3 वेळेस ऍड करू शकतो. कोणाकोणाला ऍड करू शकतो आपण? 1 ला, 10 ला, 1 10 त्याच्यानंतर
100 आणि 1000. ह्या 1 पासून जे अंक तयार होणार आहेत, शून्य वाढत वाढत जाणार आहे, हे आपण किती वेळा यूज करू शकतो? 3 वेळेस. आपण 1 सुद्धा 3 वेळेस यूज केलाय की नाही आतापर्यंत? 10 मात्र आपण आणखी 3 वेळेस यूज करायचा शिकलो नाहीत. आपण काय यूज करायला शिकलो 3 वेळा? 1 आतापर्यंत. आता 10 पण आपण किती वेळेस यूज करू शकतो? किती वेळेस? 1, 10, 100 आणि 1000. ह्या गोष्टी आपण फक्त 3 वेळेस वापरू शकतो. कोणत्या गोष्टी? 1 पासून सुरुवात होणाऱ्या आणि शून्य वाढत जाणाऱ्या. किती वेळेस वापर करू शकतो आपण त्याचा? 3 वेळेस. कारण इथं अधिक किती वेळा करू शकतो? 3 वेळेस नियमानुसार, आणि वजा 1 वेळेस. आता 21 लिहिताना आपण 10 अधिक 10 अधिक 1 लिहिलाय. 10 आपला किती वेळेस पूर्ण झाला इथं? 2 वेळेस. आणि 1 किती वेळेस? 1 वेळेस. 10 साठी आपण काय लिहिणार? सगळ्यांकडून उत्तर पाहिजे. 10 साठी किती? दुसऱ्या 10 साठी किती? आणि 1 साठी आय. कोणत्या साईड लिहायचं आहे? उजव्या साईडला. इकडच्या आणि इकडच्या नाही म्हणायचं, उजव्या आणि डाव्या म्हणायचा. इकडे लिहायचं असला तर उजव्या, इकडे लिहायचं असला तर डाव्या. इथं लिहून ठेवलेलं आहे, लक्षात राहा म्हणून. उजव्या साईडला किती लिहायचं आहे? 1 लिहायचा आहे. 1 साठी आपण लिहितो आय. हा डबल एक्स आय हा किती झाला? 21. किती झाला? 21. त्याच्यानंतर 22. 22 साठी तो 20 तर आपला आहेच का नाही आता याच्यामध्ये? मग आपला 10 अधिक 10 इथून पुढे फिक्स राहिला का नाही? 10 अधिक 10 आपला फिक्स राहिला. आणि अधिक किती करावं लागतं 22 कंप्लीट होण्यासाठी? 10 झाले 20. आपल्याला कंप्लीट करायचे 22. 10 अधिक 10 20 आणि 2 22. 20 आणि 2 किती? 22. लक्षात येत आहे का इकडं? 100%. तू खिडकीत ना ग बसत जाऊ, तू इकडे येऊन बसत जायचं. तुझं एक तर लक्ष पूर्ण 100% राहत नाही. खरं एक नाही राहत, एक पूर्ण 100% लक्ष तुझं इकडं नाही राहत. तिथं बसायचं दोघांनी येऊन खिडकी शेजारचे, पटकन या मधल्या बेंचवर. आणि तू एक जण बसा एका बेंचवर. 10 आणि 10 किती झाले? 20. आणि 20 आणि 2 22. 10 साठी आपण काय लिहितो? 1. दुसऱ्या 10 साठी 1. आणि 2 साठी 2. कोणत्या साईड लिहायचा डबल आहे? कशामुळं? कारण तो अधिक आहे. लिहिला का? काय झाला 22 साठी? मग एक्स एक्स आय आय किंवा डबल एक्स डबल आय. काय झाला? पुढं आला 23. 23 हा 20च्या पुढे गेलाय. आपल्याला कळतंय का नाही 20च्या पुढे संख्या चालली? मग 20 साठी 10 अधिक 10 आपलं लिहून घ्यायचं पहिलं. 10 अधिक 10 किती झाले? 20. काय लिहून घ्यायचं पहिलं? 10 अधिक 10. कशामुळे लिहून घ्यायचं? कारण 10 बेस आहे. बरोबर. आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण आता 20च्या पुढे चाललो म्हणजे 10 अधिक 10 हे फिक्सच राहिलं. झालं का नाही? जर तुम्ही 30च्या पुढे गेलात 31 32 त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर किती होतंय? 30. 3 वेळेस 10 मिळवले किती होईल? किती होईल? तुमच्या लक्षात आहे नाही का? इकडे आवाज येणार तुमचा. 30 होईल का नाही? मग 30च्या पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात आलं पाहिजे 30 साठी काय आहे? 10 अधिक 10 अधिक 10. मी सांगितलंय 1 10 100 आणि 1000 आपण 3 वेळेस वापरू शकतो. पण तुम्ही 40 साठी 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 हे वापरू शकत नाहीत. 40 साठी वापरू शकतात का? कारण हे किती वेळा वापरू शकतो आपण? फक्त 3 वेळेस. किती वेळेस? आणि वजा किती वेळेस करू शकतो? तेच फक्त 1 वेळेस. आता 23 साठी 10 अधिक 10 आपण लिहिलं, हे झाले 20. 10 आणि 10 किती झाले? 10 आणि 10 किती झाले? 20. आता शिल्लक किती राहिले? किती राहिले? 3. शिल्लक राहिले 3 म्हणून आपल्याला पुन्हा अधिक 3 करावं लागतील. आता 10 आणि 10 20 आणि 3 किती झाले? 23. 10 साठी काय लिहितो आपण? दुसऱ्या 10 साठी आणि 3 साठी किती लिहावं लागते? ट्रिपल आय म्हणजे 3 वेळेस आय. 23 साठी किती झालं? मग
डबल एक्स ट्रिपल आय किती झालं 23. त्याच्यानंतर पुढे संख्या आली 24. 24 साठी आपण मी सांगितलं तसं 10 अधिक 10 हे 20 फिक्स झाले का नाही 20. आता कमी किती राहिले 24 ला कमी किती राहिले 4 कमी राहिले बरोबर आहे का नाही. आता इथं पुढे लिहिताना मी सांगितलंय 4 साठी काय लिहित जायचं नाही मी 5 वजा 1. 4 साठी काय लिहायचं कंस करायचा आणि 5 1 गेला किती राहिले 4. किती राहिले की नाही 5 1 गेल्यावर 4. ज्या वेळेस बेस येतो बेस मी सांगितलंय 5 10 50 100 50 आणि 1000 हे बेस कम्प्लिटली लक्षात ठेवायचे राहते का. हे बेस 100% लक्षात राहिले पाहिजेत. 5 10 50 100 500 आणि 1000 आणि 1 10 हे आपण किती वेळा यूज करू शकतो जास्तीत जास्त 3 वेळा. किती वेळा यूज करू शकतो कधी अधिक करीत असताना वजा करीत असताना फक्त एकदा. पलीकडे लिहिलंय हे लक्षातून गेलं नाही पाहिजे. हे जर तुमच्या लक्षातून जात असलं तुम्ही आता स्कॉलरशिपला बसण्यासारखे नाहीत असं समजून चालायचं. लक्षात राहत नसलं तर मग तुम्ही ठरवायचं लक्षात कसं ठेवायचं. सोपं आहे का नाही. सगळे रोमन अंक शिकायसाठी आपला 5-6 संख्या लक्षात ठेवायच्यात फक्त ठेवायच्यात का नाही ते डोक्यात फिक्स राहिलं पाहिजे. 4 कधी पण लिहिताना 5 वजा 1 लिहित जायचा कारण 5 काय आहे बेस आहे का नाही. आपल्याला अधिक 4 जर तुम्ही अधिक 4 लिहिलं तरी काही अडचण नाही पण तो 4 साठी आय बी असा लक्षात राहायला पाहिजे. सगळ्यांच्या अलीकडे आय आणायचा नाही कधी. काय करायचं सगळ्यांच्या अलीकडे आय आणायचा नाही. 10 साठी काय लिहायचं मग एक्स. दुसऱ्या 10 साठी आणि कंस आल्याच्या नंतर कंसासाठी थोडीशी जागा ठेवायची मध्ये कारण आपला अगोदर लिहायचा आहे 5 आणि 5 1 गेल्याच्या नंतर किती राहतात. आता 5 मधून आपण 1 वजा केलाय म्हटल्याच्या नंतर तो 1 कोणत्या साईडला लिहावा लागल कोणाच्या 5च्या का सगळ्यांच्या कारण आपण सेपरेटली कंसात 5 मधून 1 वजा केलाय त्यामुळं फक्त फीच्या डाव्या साईडला आय लिहायचा. काय झालं मग 24 साठी डबल एक्स आय फी हा झाला आपला 24. त्याच्यानंतर 25 साठी पुन्हा 20 साठी आपण काय करतो 10 अधिक 10 आपण पहिलेच लिहून घेतलं 20 साठी घेतलं का नाही. आणि आता अधिक किती आहे पुढं किती कमी राहतात 25 ला 5 कारण 20 आणि 5 25 म्हणून अधिक 5 झालं का फोड. 10 साठी पुन्हा काय लिहितो या 10 साठी लिहिलं आपण x दुसऱ्या 10 साठी आणि 5 साठी एक्स एक्स फी हा काय झाला हा झाला 25. त्याच्यानंतर पुढचा अंक कोणता आहे 26. आता 26 आल्याच्या नंतर पुन्हा आता आला आपला बेसचा प्रॉब्लेम आला का नाही. 5 हा आपला बेस आहे मी सांगितलंय 5 आला का नाही मधी आला का. मग याची फोड करताना 10 अधिक 10 आपण आपला पहिलाच लिहून घेतला का नाही. 10 10 किती झाले 20. आता पुढे शिल्लक किती राहिले 6 शिल्लक राहिले का नाही. 6 हा अंक आपल्या 5च्या पुढे जातोय आणि 5 आहे आपला बेस आहे का नाही. त्यामुळं बेस अगोदर लिहून घ्यायचा अधिक 5 लिहिला का. आता 5 आणि किती 6 होतील 5 आणि 1 6 म्हणजे 5 अधिक 1 किती झाला 6 झाला का नाही. पहिल्या 10 साठी काय लिहायचं दुसऱ्या 10 साठी 5 साठी आणि 1 साठी 1 अधिक 1 वजा कुठं बघा तुम्ही 1 अधिक लिहायचं नंतर लिहायला टाइम देतोय ना समजून घ्यायचं. अधिक 1 वजा 1 मग 1 उजव्या साईडला लिहू का डाव्या उजव्या साईडला अधिक असल्याच्या नंतर उजव्या साईडला डबल एक्स फी आय हा झाला आपला 26 झाला का. त्याच्यानंतर पुढचा आहे 27. आता हा बेस एकदा बनल्याच्या नंतर तोच कंटिन्यू आपला 3 वेळेस करायचा असतो. मी सांगितलं की नाही 3 अधिक 3 होतं. कुठलंच काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही हे प्रॅक्टिस करीत गेलं ना आता घरी गेल्याच्या नंतर मनाने बनवायची या संख्या हे बेस वगैरे एकदा वाचायचं बघायचं कसं आहे
आणि मनाने बनवायचा प्रयत्न करायचा. चुकलं की पुन्हा डबल पहिल्यापासून चालू करायचं. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बनवित राहायचं. खराब पेजेसवर बनवायचं घरी गेल्याच्या नंतर. 27 लिहिण्यासाठी हे 25 तर आहे तसे लिहावं लागते का नाही. आपला बेस जे येते, बेस किती किती येतं सगळ्यांनी सांगायचं. बेस कोणता कोणता आहे. 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. आणि वजा किंवा अधिक कोणत्या संख्या करू शकतो आपण. 1, 10, 100 आणि 1000 करू शकतो का नाही. फक्त 1च्या पुढे 0 0 वाढत गेला त्याच आपण वजा किंवा अधिक करू शकतो. आणि अधिक किती वेळा करू शकतो. किती वेळा करू शकतो. वजा किती वेळा करू शकतो. वजा किती वेळा करू शकतो. अधिक किती वेळा करू शकतो. आता हा झाला 26. झाला का. इथपर्यंत समजले. आता 27 बनवायचा कसा. आपण इथं 5 अधिक 1 बनवलाय. बरोबर आहे का नाही. तुमच्या क्विकली लक्षात आलं पाहिजे. हे बार बार बनवायची गरज नाही पडली पाहिजे. ऑटोमॅटिकली झालं पाहिजे. 26 म्हणजे 25 अधिक 1 असं झालं पाहिजे. 25 ची फोड काय 10 अधिक 10 अधिक 5 25 होते का नाही. हे पटकन लक्षात आलं पाहिजे. आपण इतकं रिपीट केलंय पाण्यासारखं. 10 अधिक 10 हे झाले 20 आहे का नाही. पुढे अधिक 5 बेस येतोय पुन्हा. बेस झाला का. 10 अधिक 10 20 20 आणि 5 25. कारण आपण 27 20 तर आपण लिहिले इथपर्यंत लिहिले ते का नाही. 20 पुढं 3 4 5 5च्या बेसच्या जवळ आलं. 1 ते 10 आपण जसं बनवलंय ना तेच लक्षात ठेवायचं. 1 ते 10 मधलं लिहून टाकायचं. आपण पुढच्या 7 साठी काय लिहिलं तर 5 अधिक 2 लिहिलं का नाही. फोड करायचं सोपं एक नाही. हे झाले 20 आणि 5 आणि 2 7 20 आणि 7 27 अशी फोड करता आली पाहिजे. ते लक्षात आलं पाहिजे. मी त्याच्यामुळे इतक्या वेळेस रिपीट करतोय. तुमच्या एकदा पक्क लक्षात बसले त्या आयुष्यात पुन्हा कधी विसरणार नाही. 10 साठी काय लिहिणार पुन्हा. दुसऱ्या 10 साठी 5 साठी आणि 2 साठी डबल आहे. एक्स एक्स व्ही आय आय. हे किती झालं आपलं 27. पाठ करण्याची गरज आहे का. पाठ केलेलं तुमच्या 8 दिवसांनी 10 दिवसांनी 1 महिन्याने विसरणार असतं. पण त्याचं जर पूर्णतः लक्षात आलं ते बनतंय कशामुळं. ते पुन्हा लक्षातून जातं का. जातं का. आता पुढे बघायचं 28 करताना आपण 20 आपल्या लक्षात आले की नाही. 20 साठी 10 अधिक 10 पहिलंच लिहून घ्यायचं. हे झाले की नाही 20 चा संबंध संपला. पुढे शिल्लक राहिले 8. किती राहिले 8. 8 साठी पुन्हा 5 अधिक 3 8 होते का नाही. 5 आणि 3 8 10 आणि 10 20 20 आणि 8 28. येते की नाही लक्षात. 20 साठी आपण 10 साठी पहिला x दुसऱ्या 10 साठी दुसरा x तिसरा आला फी. कशासाठी 5 साठी. 5 साठी आपण लिहायचा फी आणि 3 साठी 3 वेळेस आय. एक्स एक्स फी ट्रिपल आय. हा किती झाला 28. झाला का नाही. 29 आणि 30 इकडे वर घेऊ. खाली दिसणार नाही तुम्हाला. हा इथं आला 29. आता इथं बघायचं बेस. हा हे सगळे बेस येतील. 5 10 हे काय येतं बेस येतं. आता पुढे आपण अधिक 3 ला करू शकतो. हा एक केला का नाही 3 वेळेस. आता चौथ्यांदा करायला आपला चान्स नाही. त्यामुळे काय करावं लागतं आपला दुसरा पुढचा जो 5चा बेस येणार आहे 5च्या नंतरचा. आता 2 बेस ज्या वेळेस एकत्र होतात 5 आणि 5 ते किती बनतात 10 बनतात का नाही. 5 आणि 5 किती बनतात 10 आणि 10 एक बेस आहे. त्यामुळं 5 बेसचा इथं विषय संपला 3 वेळेस अधिक केल्याच्या नंतर. आता पुढचा बेस किती येणार 10चा येणार. ज्या वेळेस आपण 30 लिहितो त्यावेळेस काय करावं लागणार आपला 10 अधिक 10 म्हणजे त्यालाच आपण ह्याचा 10 साठी x दुसऱ्या 10 साठी x आणि तिसऱ्या 10 साठी x लिहिणार. हे झाले की नाही 30. आता आपला बनवायचा 29. पहिल्या 2 बेसचा काहीच विषय नाही घ्यायचा. पहिले जे 2 बेस आहेत 29 साठी 10 अधिक 10 हे किती झाले 20 झाले. झाले की नाही 20. 10 किती झाले 20 आणि 29 ला किती कमी पडतात किती कमी पडते 9 आणि 9 साठी आपण 10 वजा 1 केलं आहे का नाही. 9 साठी काय केलं तर 10 वजा 1
मग इथंच आपला अधिक कंसात 10 वजा 1. कंस करण्याची वेळ फक्त कधी येते? 14, 24, 34, 44. म्हणजे शेवटला ज्यावेळेस 4 येतो आणि शेवटला ज्यावेळेस 9 येतो. हे एकदा तुमच्या पक्क लक्षात बसलं, 100 पर्यंत तुम्ही केलं. आता ह्या आधारावर तुम्हाला उद्या 100 पर्यंत बनवायचंय. आजची प्रॅक्टिस कितीपर्यंत? 100 पर्यंत. आता हा 30 साठी आपण 3 वेळेस x घेतला, बरोबर आहे का नाही? पण 29 साठी आपण काय केलंय? 10 अधिक 10 अधिक 10 वजा 1 केलंय का नाही? 10 साठी काय लिहायचं आपण? 10 साठी, दुसऱ्या 10 साठी, तिसऱ्या 10 कंसात आहे म्हणून थोडीशी जागा सोडायची. आणि 10 साठी काय तो लिहून टाकायचा. काय 10 साठी? 10 साठी x. आणि त्या x मधून म्हणजे त्या 10 मधून शेवटचा जो 10 आहे त्या 10 मधून 1 वजा करायचा आहे. 1 वजा करायचा म्हणजे त्यासाठी i ते कोणत्या साईडला घ्यायचा आहे? डाव्या साईडला, कारण त्या 10 मधून वजा होतोय. मग डाव्या ह्या 3 इंच्या डाव्या घ्यावा लागेल का फक्त शेवटच्या 10च्या डाव्या? कारण फक्त आपण वेगळा करून शेवटच्या 10 मधून 1 वजा केलाय म्हणून शेवटच्या 10च्या डाव्या बाजूला आहे. घेतला काय? मग आपला 29 झाला डबल एक्स आय एक्स. झाला का नाही? आलं लक्षात? आलंय का? चला घ्या लिहून, पटकन लिहून घ्यायचं. सगळ्यांचं झालं? आता पुढे तुम्हाला समस्या येईल. आता हे झालं आपण 30 बनवले का नाही? 30 3 वेळेस 10 अधिक 10 अधिक 10 घेतले आपण, घेतले का नाही? आता 40 जर बनवायचं म्हटलं तर समस्या येईल का नाही नंतर? 40 ज्या वेळेस बनवायची त्यावेळेस आपल्याला तुम्ही जोपर्यंत क्लास चालू आहे तोपर्यंत आत येऊ का सुद्धा म्हणत जायचं नाही. काय करणार आत येऊन? तिथंच थांबत जायचं. सुट्टी झाली ना दप्तर तेच ठेवायचं गडीवर. इकडे बघा काय त्याच्याकडे काम, काय करतो त्याला होम. तुम्ही दोघांनी एका बेंच उद्यापासून बसत जायचं. 10 मिनिटं तिकडेच थांबा, संपुष्ट. 30 झाले का नाही? किती झालेत? आता आपला पुढं 31, 32 कसे बनवायचे? 10 अधिक 10 अधिक 10 आणि पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंत तुम्ही करीत राहायचे. हे उद्या बनवायचे. तुम्ही उद्या 100 पर्यंत बनवता आले पाहिजे. आता फक्त महत्वाचे शिकून घ्यायचे. कोणते? 30 च्या नंतर तुम्हाला 40 बनवता आला पाहिजे. किती? 40. आता 40 जर बनवायचं म्हटलं, तिकडे थांबायचं म्हणलं, काहीच नाही, समजून घ्या. इकडं तुम्हाला नाही येत कोणाला, तिकडे समजून घ्या. समजून घ्या. तुम्ही पाठ किती केले ते महत्वाचं आहे का? पाठांतर केल्यामुळे चुकतात. आता पुढचा बेस किती आपला? 5 आणि 10 झाला. पुढचा बेस किती आहे? 50 आहे का नाही? पुढचा बेस 50. बेसचा उपयोग करता ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला सगळे किती आहे? 40. पण 40च्या नंतर पुढचा बेस आहे आपला 50 आहे का नाही? 50. आणि 50 पेक्षा छोटा बेस कोणता आहे? 10. त्याच्यापेक्षा छोटा बेस आहे 10. 50 वजा 40, 50 वजा 10 केल्याच्या नंतर आपलं उत्तर किती येते? 40. 50 वजा 10 किती येते? 40. मग मी सांगितले तसं 50 साठी आपण काय लिहितो? यल. काय लिहितो? यल. आणि त्याच्यातून 10 वजा आहे. किती वजा आहे? वजा असल्याच्या नंतर मी सांगितलं कोणत्या साईड लिहायचं? डाव्या साईड. डावी साईड कोणती आहे? इकडची. आणि 10 साठी आपण काय लिहितो? यक्स. मग डाव्या साईडला तो लिहिल्याच्या नंतर किती झाला हा? यक्स यल. आलं का? 40 कसं बनवायचं लक्षात? त्याच्यानंतर 50 साठी तर यल हा पाठ करायचा तुम्हाला. 60 लिहायचा तुम्हाला. 60 लिहिण्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा आला 60 हा 50 च्या पुढे. बेस कोणता येईल? बेस कोणता येईल? 50 अधिक 10. 60 होतोय का नाही? तसंच 70 लिहायचं म्हटल्याच्या नंतर 50 अधिक 20 येते का नाही? 80 लिहायचं म्हटल्याच्या नंतर 50 अधिक 30. बरोबर? त्याचं उत्तर लिहिताना ह्याचं जर बघायचं म्हटलं तुम्हाला 50 साठी यल आणि 20 साठी 10 अधिक 10 म्हणजे यक्स यक्स. येते लक्षात? 80 साठी 50 साठी पुन्हा यल. 30 साठी आपण 3 वेळेस घेऊ शकतो 10 10. 3 वेळेस एक्स एक्स यक्स.
80च्या नंतर मात्र येतो 90. 60 साठी काय करावं लागेल तुम्हाला इथं 50 साठी L आणि 10 साठी X. आता पुढे आला 90चा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जागेवर असे प्रॉब्लेम येते. 3 वेळेस आपण केलं का नाही 80 साठी 30 10 3 वेळेस केलं का नाही. आता पुढे गेल्याच्या नंतर 4 वेळेस करू शकत नाहीत. मग 100 वजा 10 बरोबर किती होतं 90 होतं का नाही. 100 वजा 10 90. पुढचा बेस आहे आपला 100चा. 100 वजा 10 किती झाले 90. 100 साठी आपण लिहितो C लिहितो का नाही C आणि त्याच्यातून 10 वजा आहे 10 साठी काय लिहितो X. 90 साठी काय येणार FC कारण वजा असल्याच्या नंतर डाव्या बाजूला. हे लक्षात राहिलं पाहिजे कायमस्वरूपी. तसंच तुम्हाला 400 लिहायचं आहे 500 साठी D आहे का नाही. मग 400 लिहायचा म्हटल्याच्या नंतर हा बेस आहे का नाही 500. 400च्या जवळचा बेस आहे 500. आपण 300 पर्यंत लिहू शकतो. हा C लिहिला तुम्ही समजा 100 बरोबर आहे. 200 साठी 100 अधिक 100 200 होते का नाही. मग येणार C. 300 साठी 100 अधिक 100 अधिक 100 येणार का नाही C. 500 साठी D आणि 400चा प्रॉब्लेम आलाय. मग 400 साठी आपण काय लिहिणार 400 बरोबर CD. कशामुळं D म्हणजे 500 आणि D मधून 100 वजा केला म्हणून डाव्या साईड लिहिला. त्याचा विस्तारित रूप काय 500 वजा 100 आहे का नाही. आता हे लिहिल्याच्या नंतर एकदा D आला तुमचा 500 आला तुम्हाला 600ला प्रॉब्लेम येईल का. 500 अधिक 100 600. 500 साठी D आणि 100 साठी C. DC झाला 600. 700 साठी DCC म्हणजे 500 अधिक 100 अधिक 100. 800 साठी 500 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 म्हणजे 500 साठी D 100 साठी C 3 वेळेस 800 साठी. 900 साठी पुन्हा प्रॉब्लेम येईल का नाही. मग 900 साठी प्रॉब्लेम जर येत असला तर काय करायचं 900 बरोबर 1000 वजा 100 होते का नाही. 900 1000 मधून 100 गेल्याच्या नंतर मग हा M लिहायचा 1000 साठी आणि वजा 100 आहेत. 100 साठी C तो वजा असल्यामुळं डाव्या साईडला CM. आलं लक्षात. चुकन का 100% एवढं लिहायचं आणि सुट्टी घ्यायची. सगळ्यांना समजलंय.